तपासणी न्यूज सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय घडामोडींचे यथार्थ दर्शन। मिशन समृद्धी आणि शासकीय कृती संगमाच्या माध्यमातून गाव पातळीवर महिला सक्षमीकरण, शिक्षण, उपजीविका, आरोग्य, परसबाग, पोषण, जलसंधारण, पंचायत समुदाय सक्षमीकरण आणि नैसर्गिक शेती या घटकांवर विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत। या कार्याचा राज्यस्तरीय समन्वय श्री किशोर जगताप राज्य समन्वयक मिशन समृद्धी महाराष्ट्र यांच्याकडे असून वर्धा जिल्ह्यात स्वतंत्र कार्यालय कार्यरत आहे। या उपक्रमांतर्गत चिखली आणि दिघी गावांमध्ये बाल पंचायतची स्थापना करून 13 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व गुण विकसित करण्याचे कार्य सातत्याने सुरू आहे। अध्यक्ष, सचिव, कोषाध्यक्ष तसेच शिक्षण मंत्री, आरोग्य मंत्री, पर्यावरण मंत्री, स्वच्छता मंत्री असे बालमंत्री मंडळ गठीत करून बालपंचायत मार्फत विविध उपक्रम राबवले जातात। निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, मोहल्ला लायब्ररी, फळझाडे तयार करून शाळा व ग्रामपंचायत परिसरात रोप लागवड यांसारखे उपक्रम नियमितपणे घेतले जातात। उन्हाळ्यात पक्ष्यांना पाणी व चाराची व्यवस्था नियमितपणे केले जातात। तसेच दरमहा प्रगतीचा आढावा व पुढील नियोजन यासाठी बालपंचायतची मासिक बैठक आयोजित केली जाते। बालपंचायत व बहार नेचर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने चिखली येथे पक्षी संमेलनाचे आयोजन करण्यात आले। या संमेलनात दिघी, बोपापूर, चिखली, टाकळी खोडे, आडेगाव, सोनेगाव बाई गावांमधील बालपंचायत सदस्यांनी सहभाग नोंदविला। विद्यार्थ्यांना परिसरातील पक्ष्यांच्या प्रजाती, त्यांच्या सवयी, निवासस्थान, पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन देण्यात आले। कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित मार्गदर्शक श्री संजय इंगळे, मानद वन्यजीव रक्षक वर्धा, श्री अतुल शर्मा, सल्लागार बहार नेचर फाउंडेशन, श्री दीपक गुढेकर, उपाध्यक्ष बहार नेचर, श्री निवास उरकुडे, सदस्य बहार नेचर, श्री किशोर जगताप राज्य समन्वयक मिशन समृद्धी, श्री पराग बिसन प्रकल्प समन्वयक मिशन समृद्धी, श्री अतुल नाईक प्रकल्प समन्वयक देवळी तालुका यांनी मार्गदर्शन केले। स्थानिक स्तरावर या उपक्रमांचे समन्वयन PRP कविता बेलमकर, चिखली, सविता कुमरे, दिघी, वनिता ढोणे, बोपापूर, शुभांगी फुलझेले, आडेगाव, राशिका गावंडे, सोनेगाव बाई यांनी केले। या उपक्रमामुळे मुलांमध्ये पर्यावरण जाणीव, जैवविविधतेचे संवर्धन, नेतृत्व गुण व सामाजिक सहभाग यांचा विकास होण्यास मोठी मदत झाली आहे। ग्रामीण भागातील मुलांना निसर्गाशी नाते जोडणारा आणि संवर्धनाचे महत्त्व समजावून देणारा हा उपक्रम सर्वत्र कौतुकास्पद ठरत आहे। अतुल नाईक, उलट तपासणी न्यूज, देवळी।